घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठील वकरी वनमाळी वनमाळी उठील वकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला। हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर आज म्हटलं चला आपण अशी डायरेक्ट सुरुवात करूया। नेहमी फक्त असं म्हणजे व्हॉइस ओव्हर चालू असतं, कामं चालू असतात, तर म्हणून म्हटलं आज असं मस्त म्हणजे फेस टू फेस बोलू आपण छान। आणि आता सकाळचं माझं सगळं आवरून झालंय। आता माझी पहिले देवपूजा करायची। आज आहे पौर्णिमा आणि तुम्हाला माहिती आहे पौर्णिमाच्या आधीचे सुद्धा आपले व्हिडिओ आहेत की पौर्णिमेला पूर्ण सागर संगीत पूजा होते। त्यानंतर पौर्णिमेला काय काय करायचं असतं, पौर्णिमेला जेव्हा आपण लादी पुजतो, लादीमध्ये थोडंसं गोमूत्र, तुम्ही मीठ टाकू शकता। त्यामुळे कसं ना जी घरातली नेगेटिव्हिटी असते ती निघून जायला मदत होते। आणि जसे इतर काही मुहूर्त असतात तर तसंच पौर्णिमेला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे। पौर्णिमा ही पूर्णत्वाचं प्रतीक आहे। तर म्हणून त्या दिवशी ज्या पॉझिटिव्ह एनर्जी असतात, पॉझिटिव्ह लहरी असतात, त्या खूप जास्त प्रमाणात प्रभावी असतात। तर म्हणून त्या दिवशी तुम्ही ज्या ज्या सेवा करता ना तर त्या आणखीन जास्त फलदायी ठरतात। तर असो मी केस वगैरे धुतलेत त्यामुळे केस तुम्हाला असे दिसत असतील। तर चला मी पहिले आता देवघर आणि देवपूर्ण उजळून घेते आणि पहिले उंबरठ्यावर हळदीचं लेपन करते। तर लेपनाच्या बाबतीत पण बरेच काही ताईंना प्रश्न आहेत, तर मी तुम्हाला दाखवते की पुन्हा एकदा की मी लेपन कसं करते। चला। तर हळदीचं लेपन हा सगळ्यांचाच खूप आवडीचा विषय आहे आणि खरंच त्याचे परिणाम सुद्धा तसेच बघायला मिळतात। म्हणूनच सगळ्यांना हळदीचं लेपन करायला आवडतं। पण बऱ्याच ताई विचारतात की ताई तुझं लेपन इतकं छान कसं होतं, आमचं का असं होत नाही? काही वेळेला लेपन लाल रंगाचं होतं, तर असं का होतं? तर बघा त्याला बरीच कारणं असतात। सर्वात मुख्य कारण ते म्हणजे की हळद। तुम्ही कुठल्या प्रकारची हळद वापरताय ते खूप महत्त्वाचं आहे। आता ना हळदीमध्ये म्हणजे कशामध्ये भेसळ नाहीये, सगळ्यामध्ये भेसळ आहे। तर म्हणून हळद घेताना जितकी तुम्ही प्युअर हळद घ्याल ना तितकं तुमचं लेपन अगदी छान होईल। तर मी ही आहे ना मला एका ताईने पाठवली होती, आदिती ताईने, तिने ही चेन्नईवरून पाठवली होती। पण ही हळद आहे ना इथे पण दुकानांमध्ये मिळते, म्हणजे हे गिरी कंपनीचं आहे। ऑनलाईन सुद्धा तुम्ही चेक करा गिरी कंपनीचं, तर ते मिळते ऑनलाईन सुद्धा ही हळद। किंवा जे साऊथ इंडियन दुकानं असतात ना जिथे आयुर्वेदिक सामान मिळतं, तर त्या ठिकाणी सुद्धा ही हळद मिळते। तर तुम्ही पण तुमच्या इथे चेक करा, मिळाली तर खूपच छान, पण नाहीच मिळाली तर दुसरं ऑप्शन म्हणजे की तुम्ही हळकुंड आणून तुम्ही ते आपल्या जे गिरणी असते ना तिथे डंकिनीवरती तुम्ही दळून आणलत ना तर ती तुमच्याकडे अगदी प्युअर हळद राहील। किंवा अशा ठिकाणांवरून हळद घ्या जिथे देवांचं सामान मिळतं ना, तिथेही बऱ्याच ठिकाणी प्युअर हळद मिळते, तर तिथून तुम्ही घ्या। तर यामध्ये आपण वेगवेगळी अत्तरं घालू शकतो, चंदन पावडर घालू शकतो, गुलाब पाणी घालू शकतो। मी आज थोडंसं गोमूत्र घातलं यामध्ये आणि छान स्प्रे वगैरे असेल अत्तराचा तर तो तुम्ही यात घातलात ना तर दिवसभर आपल्या उंबरठ्यावरती असा म्हणजे असा अगदी सौम्य असा सुगंध दरवळत राहतो। तर लेपन करताना दुसरी गोष्ट ती म्हणजे की पाण्याचं प्रमाण। जर तुम्ही अगदीच खूप जास्त पाणी घातलं तर तुमचं लेपन अगदी पातळ पातळ होईल। खूपच गडद ठेवलं तर तुम्हाला लावता येणार नाही। तर म्हणून बघा त्याची जी कन्सिस्टन्सी असते ना ती अशा प्रकारची असली पाहिजे, म्हणजे अगदीच पातळही नाही अगदीच गडदही नाही। आणि हळदीचा म्हणजे पाण्यामध्ये ना हळद पूर्ण मिक्स होत नाही, कधी कधी ती काय होते तळाला जाऊन बसते। वरती आपलं पाणी हळदीचं दिसतं आणि खालती घट्ट हळद बसून राहते। तर म्हणून कधीही लेपन जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर करता ना तेव्हा अशा प्रकारे वर खाली करून घेत जा, म्हणजे चमच्याने, म्हणजे ती पूर्ण हळद आहे ना ती पाण्यामध्ये अगदी मस्त अशी एकजीव होते आणि तुम्ही जे मिश्रण बनवलेलं आहे
ते संपूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित लागतं. आता तिसरी गोष्ट ती म्हणजे की उंबरठ्यावरती जी ही पावलं स्वस्तिक आपण लावतो चांदीची, तर ताई कशी साफ करतात, तर खूप वेळा सांगितलं आहे पण तरीही पुन्हा एकदा दाखवते की हे रुपेरी म्हणून लिक्विड येतं. तर ह्याने फक्त हे कापसाला लावायचं आणि त्याने अगदी फक्त त्याच्यावरून हात फिरवायचा. तुम्ही बघा की पहिलं जे पाऊल होतं ते आणि क्लीन केल्यानंतर किती फरक पडला. विदिन अ सेकंड्स ते क्लीन करतं. हो, हे थोडंसं केमिकलाइज आहे, पण आता मी इतके वर्ष हे वापरते ना, मला म्हणजे असं काही फरक खूप जाणवला नाही की म्हणजे चांदी खूपच कमी होते किंवा खराब होते, असं अजिबात जाणवलं नाही. माझ्या ज्या देवींच्या मूर्ती आहेत तर त्या सुद्धा मी रुपेरीने स्वच्छ करते. आणि जिथे खूप डिझाईनचा पार्ट असतो ना चांदीचा, तर तो साफ करणं खूप मुश्किल होऊन जातं. कारण कोलगेटने सुद्धा साफ करता येतं, पण जिथे प्लेन गोष्ट जी आहे ना ती कोलगेटने छान साफ होते. पण जे असं डिझाईन असेल ना तर ती कोलगेटने व्यवस्थित साफही होत नाही. तर बघा अशा प्रकारे काही मिनिटांमध्ये तुम्ही असं छान एकदम क्लीन करू शकता. तर रुपेरी हे लिक्विड बऱ्याच ग्रॉसरी स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर पुढची गोष्ट ती म्हणजे की आता लेपन करताना मी काय करते, अशा प्रकारे चमच्याचा वापर करते. बघा चमचा शेवटी तुम्ही हातातच पकडलाय आणि तुम्ही हातानेच लेपन करताय, त्यामुळे मनात असा काही ग्रह ठेवू नका की हातानेच केलं पाहिजे. शेवटी नंतर आपल्याला जे आजूबाजूला जे लेपन करायचे ना तिथे हाताचाच वापर करावा लागतो. पण चमच्याने का करते हे मी तुम्हाला सांगते की अगदी ते इक्वली पूर्ण आपल्या उंबरठ्यावरती पसरवता येतं. तेच तुम्ही हाताने करून बघा, त्याच्यावरती कितीही तुम्ही प्लेन पसरवण्याचा प्रयत्न केलात ना, ते पसरलं जात नाही. आपल्या हाताचे जे ठसे आहेत ना बोटांचे, ते त्याच्यावरती उमटतात. तर म्हणून अशा प्रकारे चमच्याने पसरवलत ना, तर अगदी प्लेन आणि छान असं लेपन आपल्याला करता येतं. हे जे हळदीचं लेपन आहे ना, हे तुम्ही मंगळवारी करा, शुक्रवारी करा, पौर्णिमेला करा किंवा इतर काही सण असतात आपले, तर तेव्हा तुम्ही करा. अगदी म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याला, घरातल्यांना, सगळ्यांनाच असं घरातलं जे वातावरण आहे ना, ते अगदी प्रसन्न आणि असं खूप छान वाटतं. हळद तुम्हाला माहिती आहे, हळद ही मूळतःच अँटीबॅक्टेरियल म्हटली जाते. तर जशी ती आपल्या शरीरामध्ये काम करते ना, तशीच ती आपल्या उंबरठ्यावर सुद्धा काम करते. म्हणजे अँटीबॅक्टेरियल जे काम आहे ना, ती आपल्या त्या घरासाठी करत असते. म्हणजे जेही जसं आपण म्हणतो किटाणू, तर तसे जेही चुकीचे किंवा खराब विचार जे असतात ना, वाईट विचार, तर त्यांना तिथेच रोखायचं काम हळद करत असते. तर म्हणून आपल्या घरामध्ये जी ही व्यक्ती ज्या विचारांनी येईल, तर त्यातले जे वाईट विचार असतात ना, तर ते विचार तिथेच संपवण्याचं काम हळद करत असते. याचाच अर्थ असा होतो की घरात जी येणारी निगेटिव्हिटी आहे ती संपवून हळद घरामध्ये प्रसन्नता आणि पॉझिटिव्हिटी आणण्याचं काम करत असते. तर बघा अशा प्रकारे उंबरठ्याच्या आजूबाजूचा पण जो भाग असतो ना, तो शेवटी शेवटी जी हळद थोडी थोडी राहते ना, तर ती व्यवस्थित बाजूला पूर्ण पसरवून घ्यायची. घरात जर लहान मुलं नसतील आणि तुमचं जर लेपन खूप छान राहत असेल ना, तर तुम्ही 2 दिवस सुद्धा हे लेपन असंच्या असं ठेवलं तरी चालतं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्ही लेपन छान ओल्या फडक्याने व्यवस्थित पुसून घ्या. जर तुमचा उंबरठा लाकडाचा असेल ना, तर या हळदीच्या लेपनाने ना त्या लाकडाला, त्या उंबरठ्याला इतका सुरेख रंग येतो ना, की तुम्हाला वाटणारच नाही की जो उंबरठा तुम्ही लावला होता तो हाच आहे का. तर आता थोडासा उन्हाळा सुरू होतोय, म्हणजे गरमी सुरू होते, तर लेपन लवकर लगेचच सुकून जातं. आणि बघा चमच्याने लावल्यामुळे आपलं लेपन बघा किती म्हणजे अगदी कोणीतरी असं पेंट केल्यासारखं असं छान वाटतंय. तर आज आहे पौर्णिमा आणि त्यातल्या त्यात आहे माघ पौर्णिमा. तर म्हणून पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा मी संपूर्ण देवघर संपूर्ण स्वच्छ करते. तर जेव्हा संपूर्ण देवघर स्वच्छ होतं ना, म्हणजे उजळवलं जातं ना, तर तेव्हा खरंच देवपूजा म्हणजे देवपूजेचा जो रंग येतो ना, तो अगदी वेगळाच रंग येतो. खूप छान प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यानंतर. तर म्हणून देवघरातली एकूण एक जी पण वस्तू आहे, देवांच्या सगळ्या मूर्ती आहेत, त्या सगळ्या उजळवल्या. आणि बघा ह्या मूर्ती सुद्धा मी रुपेरीनेच स्वच्छ केलेल्या आहेत, रुपेरीनेच उजळवलेल्या आहेत आणि त्या किती छान चमकल्यात.
त्यानंतर माझ्याकडे सगळे वस्त्र शिवून आलेले आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवते की जे मागच्या वेळी मी तुम्हाला वस्त्र दाखवले होते की जे कपडा मी आणला होता, तर ते दादांकडे दिला होता ना, तर त्यांनी मला आता शिवून दिलेत. तर त्याच्यामध्ये एक एक त्यांना स्वामींसाठी वस्त्र शिवायला सांगितले होते. हे रंग बघा किती सुंदर वाटतात. हा ना वेल्वेटचा मटेरियल आहे, त्यामुळे तो अगदी शायनी आणि खूप असा म्हणजे म्हणतात ना की अगदी रिच वाटतो. हा रंग बघा किती सुंदर वाटतोय. तर असे वेगवेगळे मटेरियल्स आणून आपण घरच्या घरी अशा प्रकारे छान वस्त्र शिवू शकतो. त्याला साईडला फक्त अशी एक लेस लावली की आपलं सुंदर असं वस्त्र तयार होतं. बघा हा एक निळा रंग किती सुंदर दिसतोय. तर असे वस्त्र दादांनी मला शिवून पाठवले. त्यातला फक्त जो गुलाबी रंगाचा आहे ना तो बाकी आहे. बाकी सगळे वस्त्र त्यांनी मला शिवून दिलेत. हा जो पांढरा होता हा त्यांनी मला आधीच शिवून दिला होता आणि त्यानंतर 2 का 3 वस्त्र आणखीन त्यांनी मला याच्यामध्ये शिवून दिले. तर वेगवेगळ्या दिवसांनुसार किंवा वेगवेगळ्या सणानुसार किंवा काहीतरी खास असेल कार्यक्रम वगैरे, तर तेव्हा अशा प्रकारचे वस्त्र अंथरले ना तर खूप सुंदर दिसते. तर मी विचार करत होते की कुठलं वस्त्र नक्की अंथरू आणि मग फायनल केलं की हा रंग आज आपण अंथरूया. हा खूप सुंदर आहे. हा माझा म्हणजे खूप आवडता रंग सुद्धा आहे. खूप छान दिसतो आणि इवन स्वामींना सुद्धा जेव्हा ह्या रंगाचं वस्त्र घालते ना, तेव्हा स्वामी सुद्धा खरंच खूप सुंदर दिसतात. तर आज आपण हे वस्त्र घालूया. म्हणजे हा जांभळा रंग आहे आणि खूप छान वाटतोय बघा. देवघरामध्ये अशा प्रकारे अंथरला ना तर खूप सुंदर वाटतो. याच्यामध्ये जे खणाचे पीस येतात ना, तर खणाच्या पीस पासून सुद्धा तुम्ही वस्त्र बनवलेत ना, तर ते पण खूप सुंदर दिसतील. तर पौर्णिमेला ना माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची खूप जास्तीत जास्त सेवा केली जाते. त्याचप्रमाणे चंद्रदेवतेची सुद्धा सेवा केली जाते. तर माझ्याकडे आता जे देवघरामध्ये तुम्हाला दिसतात ना, जे तांदूळ ठेवलेले असतात, ते मी प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला बदलत असते. तर कधी कधी जास्तच खराब वाटले तांदूळ, कधी कधी बघा हवामानामुळे सुद्धा लवकर खराब होतात. तर तेव्हा तुम्ही मध्ये एखादा दिवस असेल जेव्हा तुम्ही संपूर्ण देवघर उजळवताय, तर तेव्हा तुम्ही ते तांदूळ बदलू शकता. पण मी शक्यतो 15 दिवसांनीच म्हणजे पौर्णिमेला आणि अमावस्येच्या वेळेलाच हे तांदूळ बदलते. तर हे जे तांदूळ असतात, तर त्याचं काय करायचं, तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला आणि थोडेसे त्यातले तांदूळ आहे ना आपले जे वापरायचे तांदूळ असतात किंवा साठवणीचे तांदूळ असतात त्याच्यामध्ये तुम्ही घालत चला. तर शक्यतो मी यातले तांदूळ काढत नाही, म्हणजे साठवणीमध्ये टाकत नाही. कारण कधी कधी कसं आपले जी मासिक धर्म वगैरे असतो, तर तेव्हा आपण तेच तांदूळ पुन्हा आपण जेवणामध्ये वापरत असतो. तर म्हणून मी शक्यतो तांदूळ आहे ना तेवढ्या पुरते म्हणजे त्यातले थोडेसे तांदूळ काढून लगेचच त्या दिवशी वापरते आणि बाकीचे तांदूळ पक्ष्यांना खायला घालून देते. तर कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी मी तांदूळ ठेवले ते पण मी तुम्हाला दाखवते. पहिली पहिली गोष्ट तर जो आपला मंगल कलश असतो, जो आपला कुलदेवीचा कलश आपण मांडत असतो, तर त्या कलशाच्या खाली नेहमी तांदळाची रास असावी. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की जे आपण कासव ठेवतो, तर कासवाच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तिसरं जे मी ठेवलंय ते म्हणजे की कवड्या, ज्या लक्ष्मी देवीला खूप प्रिय आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कशासाठी ठेवतो, तर देवांना जी आयुध आवडतात, म्हणजे जे अस्त्र आवडतात, तर ते आपण देवांच्या इथे ठेवत असतो. तर बघा आता हे दुसरी जी प्लेट आहे त्याच्यामध्ये मी कासव ठेवणार आहे. तर माझ्याकडे हे जे कासव आहे ना, याला खाली अंक आहेत मागच्या बाजूला. तर ज्याही कासवांना खाली अंक असतात ना, ते कासव आपण तांदळामध्ये ठेवतो आणि जर तुमच्याकडे खालची बाजू प्लेन असेल तर मग ते तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता. त्यानंतर हे देवीला जे आवडतात, महालक्ष्मी देवीला, ते म्हणजे कवड्या. तर ह्या कवड्यांची सेवा आपण करतो, तर म्हणून 7 कवड्या मी इथे ठेवल्यात. तर त्या कवड्या पण मी स्वच्छ धुवून घेते आणि त्या कवड्या सुद्धा अशा प्रकारे तांदळामध्ये ठेवायच्या, अक्षतांमध्ये. त्यानंतर तिसरी जी प्लेट छोटी तुम्हाला दिसते ना, तर मला जी गाणगापूरवरून जी पावलं आली होती, तर ती पावलं मी त्या प्लेटमध्ये ठेवते, म्हणजे अक्षतांवरती ठेवते. आणि चौथी जी वाटी तुम्हाला दिसते, तर त्यामध्ये मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवते. तर बघा अशा प्रकारे आपले सगळे जे तांदळाच्या ज्या सगळ्या प्लेट आहेत त्या सगळ्या स्वच्छ केल्यात आणि सगळे नवीन तांदूळ आपण आता याच्यामध्ये ठेवलेले आहेत.
त्यानंतर आणखीन एक प्रश्न तुम्ही विचारला होता की ताई पुन्हा एकदा दाखव की श्रीयंत्र कसं ठेवायचं. तर बघा, तुम्हाला ही एक धार दिसते का श्रीयंत्राच्या पुढे? तुम्ही बाकी बाजूंना चेक करा, तिथे अशी धार दिसत नाही, म्हणजे एका खाली एक असं कंटिन्यू अशी पायऱ्या दिसत नाही. आता मी वरून परत तुम्हाला एकदा दाखवते की बघा, अशी एका रेषेमध्ये अशी धार दिसते. तर ही जिथे धार तुम्हाला दिसते ना, तो भाग आपण समोर ठेवायचा नेहमी आणि बाकी साईडला ठेवायचे. तर ह्याच्या खाली सुद्धा मी एक लाल छोटं वस्त्र ठेवते, त्यावरती तांदूळ ठेवते म्हणजे अक्षता, आणि नंतर त्याच्यावरती श्रीयंत्र ठेवते. ही खालची जी प्लेट आहे ना, ही माझ्याकडे एक दिवा होता त्याची प्लेट आहे, आणि ती प्लेट मी एक म्हणजे ते कमळासारखं त्याचं स्वरूप दिसत होतं, तर म्हणून मी ती प्लेट इथे वापरते. तर बघा, आता देवांची संपूर्ण मांडणी झाली आहे. आज पौर्णिमा आहे, तर म्हणून सगळ्यांना शुभ्र वस्त्र देवांना घातलेले आहेत. तर आज आणखीन एक नवीन गोष्ट आहे, ती म्हणजे की या माळा त्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या की मी ऑनलाईन मागवल्या होत्या. पिवळ्या रंगाच्या आणि गुलाबी रंगाच्या मागवल्या होत्या, आणि त्याच्यामध्येच हा पांढरा रंग सुद्धा आहे आणि खूप सुंदर दिसतात. आणि मुख्य म्हणजे की या कपड्याच्या माळा आहेत, त्याच्यामुळे आपल्याला छान स्वच्छही करता येतात. तर म्हणून जसं वेगवेगळे रंग असतात, म्हणजे कधी वस्त्र जेव्हा पांढरे असतात तर तेव्हा म्हटलं की ह्या पांढऱ्या माळा आपण लावू. आणि माळा लावताना माझी गंमत बघा, म्हणजे एका साईडला माळ छोटी झाली, तर म्हणून मग दुसरी काढली, मग ती चेंज केली, मग तिसरी लावली, तर मग फायनली आता ह्या 2 माळा अगदी व्यवस्थित आहेत, कारण थोडंफार माप वर खाली होऊ शकतं. तर अशी आजची पूजा खूप छान झाली, आणि असा आजचा व्हिडिओ होता. तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली त्यामध्ये. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.